हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। हे आहेत कोकणचे सुपुत्र आणि पालघर जिल्ह्याचे पहिले पद्मश्री पुरस्कार विजेते भिकल्या लाडक्या धिंडा। वयाच्या 92व्या वर्षी देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री त्यांच्या नावावर झालाय। भिकल्या धिंडा हे तारपा या आदिवासी संस्कृतीच्या पारंपरिक वाद्याचे जिवंत दूत आहेत। अनेक दशकांपासून त्यांनी हे वाद्य जपलंय आणि देशभर नेलंय। आपल्या वारली आदिवासी संस्कृतीची ओळख जगाला करून दिली आहे। विशेष म्हणजे उदरनिर्वाहासाठी आजही ते तारपा घेऊन विविध तीर्थक्षेत्रांवर जाऊन वादन करतात। पण हा तारपा म्हणजे नेमकं काय? तर तारपा हे महाराष्ट्रातील वारली, कोकणा, मल्हार कोळी आणि भिल्ल या आदिवासी समाजाचं पारंपरिक वाद्य आहे। भोपळा आणि बांबूपासून बनवलं जाणारं हे वाद्य सतत फूंक मारून वाजवलं जातं। त्याच्या सुरावर आदिवासी स्त्री पुरुष फेर धरून जे पारंपरिक नृत्य करतात त्यालाच तारपा नृत्य म्हणतात। आज जेव्हा अनेक पारंपरिक कला काळाच्या ओघात हरवत चालल्यात, तेव्हा भिकल्या धिंडा यांच्यासारखे कलाकार आपल्या संस्कृतीचा श्वास जिवंत ठेवतात। अशा कलाकारांमुळेच महाराष्ट्राची आणि भारताची सांस्कृतिक ओळख आजही अभिमानानं उभी आहे। अशा मातीच्या माणसांमुळेच आपली संस्कृती आजही जिवंत आहे। म्हणूनच पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना प्रहार डिजिटलचा मानाचा मुजरा। हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाहीये, तर संपूर्ण आदिवासी संस्कृतीचा आणि तारपा परंपरेचा गौरव आहे।